आज रक्षाबंधन. बहीण भावासाठी आनंदाचा दिवस. देशभरात साजरा होणाऱ्या सणात आनंदाचे क्षण पाहायला मिळतात. पण हेच आनंदाची क्षण कधी आठवणीत बदलतात कळतच नाही. असंच एक बहीण भावाचं नातं जे राज्याच्या राजकारणात चर्चेत असायचं आणि आता ते आठवणीत राहिलंय. ते भाऊ बहीण म्हणजे अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर पवार घराण्यातील ही पिढी, राजकारणात दादा महाराष्ट्रात तर बहीण दिल्लीत, असं हे समीकरण असायचं. सर्वांचं प्रेम सांगायचं की दादांचा शब्द आणि ताईची साथ किती महत्वाची असायची. पण हे सगळं आता आठवणीत बदललंय. कारण काळानं राज्याच्या राजकारणातील दमदार नेता हरपला. अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर पवार घराण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक क्षण आठवणीचा राहिला. अशीच एक आठवण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन निमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे राखी बांधतानाचे आणि अजित पवार यांच्या काही मिश्किल संवाद हा नेहमीच चर्चेत असायचा. पण यंदा सर्व काही शांत झालंय. अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानं सुप्रिया सुळे यांची रक्षाबंधन ही आठवण झाली आहे. त्यानिमित्त सोशल मीडियावर त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट अशी आहे: प्रिय दादा, आज राखी पौर्णिमा, पण यावेळी तू सोबत नाहीस ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. 7 महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं, यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं तू कुठून तरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पा गोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील. तुझ्या नसण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. तू जिथे असशील तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे.